नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत की धर्मवीर आनंद दिघे रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. चला तर मग ही अगदी सोपी प्रक्रिया आहे. आपण ती स्टेप बाय स्टेप समजावून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पूर्णपणे एक सरकारी आणि अधिकृत प्रक्रिया आहे. तुम्ही बघू शकता इथे मंडळाचा आणि महाराष्ट्र शासनाचा लोगो आहे, त्यामुळे ही प्रक्रिया 100% विश्वासार्ह आहे याची खात्री बाळगा. तर आपण या संपूर्ण प्रोसेसमध्ये काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी नोंदणीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. मग अर्ज कसा सुरू करायचा ते पाहू. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, आपल्या अर्जाचं स्टेटस कसं चेक करायचं, पेमेंट कसं करायचं आणि समजा काही अडचण आली तर काय करायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. बरं, पण ही नोंदणी करायचीच का? कारण या कल्याणकारी मंडळाचे सदस्य झाल्यावर अनेक आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा मिळू शकतो. म्हणूनच प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाने ही प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आणि तिथे सभासद नोंदणी करा या टॅबवर क्लिक करायचं. वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला समोरच असं सभासद नोंदणी करा असे एक बटन दिसेल. बस, अर्ज सुरू करण्यासाठी यावरच क्लिक करायचंय. आता आपण आलोय मुख्य अर्जावर. घाबरू नका, हा फॉर्म खूप सोपा आहे. तो 3 भागांमध्ये विभागलेला आहे, त्यामुळे माहिती भरणं अगदी सोपं होऊन जातं. हे 3 भाग कोणते आहेत? पहिला आहे तुमच्या गाडीची माहिती, दुसरा तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल आणि तिसरा तुमच्या कुटुंबाबद्दल. ही सगळी माहिती आधीच जवळ ठेवली ना की काम एकदम पटापट होतं. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, जिथे आपल्याला आपल्या वाहनाचा तपशील भरायचा आहे. इथे गाडीचा नंबर, चॅसिस नंबर, परमिट नंबर हे सगळं टाकायचंय. आणि हो, इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे निळं बटन दिसतंय ना, RTO कडून तुमचा डेटा मिळवा, त्यावर क्लिक करायला विसरू नका. तुमचं अर्ध काम तिथेच होऊन जाईल, कारण बरीचशी माहिती आपोआप भरली जाईल. पहिला भाग झाला, आता वळूया दुसऱ्या भागाकडे. इथे आपल्याला आपली वैयक्तिक आणि लायसन्सची माहिती भरायची आहे. या भागात तुमचा लायसन्स नंबर आणि जन्मतारीख अगदी अचूक टाका. आणि हो, तुमच्या लायसन्सचा एक फोटो काढून तो इथे अपलोड करायचा आहे. एक लक्षात ठेवा, माहिती चुकली नाही पाहिजे. आता आपण आलोय फॉर्मच्या शेवटच्या टप्प्यावर, म्हणजे तिसऱ्या भागावर. इथे आपल्या कुटुंबाची माहिती द्यायची आहे. ह्यामध्ये रेशन कार्ड, तुमच्या जोडीदाराची माहिती आणि आई-वडील किंवा मुलांची माहिती भरायची आहे. हे सगळं व्यवस्थित भरून झालं की खाली असलेल्या सादर करा बटनावर क्लिक करायचं. आणि सबमिट करताच तुम्हाला असा हिरवा संदेश दिसेल, फॉर्म यशस्वीरित्या सादर केला. अभिनंदन, तुमची सगळ्यात महत्त्वाची पायरी यशस्वीपणे पूर्ण झालीये. ओके, फॉर्म तर सबमिट केला, आता पुढे काय? तर आता आपल्याला RTO कार्यालयाच्या मंजुरीची वाट बघायची आहे. पण आपल्या अर्जाचं काय झालं हे कसं तपासायचं? चला ते पाहूया. फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला साधारणपणे 2 प्रकारचे मेसेज दिसू शकतात. एक म्हणजे अर्ज प्रलंबित आहे आणि दुसरा म्हणजे अर्ज मंजूर झाला आहे. आता या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघूया. जर तुम्हाला अर्ज प्रलंबित आहे, प्रतीक्षा करा असं दिसलं तर अजिबात घाबरू नका. याचा अर्थ तुमचा अर्ज RTO ऑफिसमध्ये तपासणीसाठी गेला आहे. ही अगदी नॉर्मल प्रोसेस आहे, फक्त थोडा धीर धरावा लागेल. आणि एकदा का तुमचा अर्ज RTO कडून मंजूर झाला की आपण येतो शेवटच्या टप्प्यावर, तो म्हणजे पेमेंट आणि कन्फर्मेशन. आता पेमेंट किती करायचं? तर बघा, यात 500 रुपये हे नोंदणी शुल्क आहे आणि 300 रुपये हे वार्षिक सदस्यत्व शुल्क आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 800 रुपये भरायचे आहेत आणि मग तुमचं सदस्यत्व पक्कं. पेमेंट करणं तर अगदी सोपं आहे. आधी 800 रुपये भरणा करा या बटणावर क्लिक करा. मग तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुमच्या फोनमधल्या कोणत्याही पेमेंट ॲपने समोर आलेला QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट पूर्ण करा. अगदी सोपं आहे. पेमेंट झालं की लगेच तुम्हाला स्क्रीनवर असा मस्त मेसेज दिसेल, अभिनंदन, तुम्ही सभासद झाले आहात. झालं, आता तुम्ही अधिकृतरित्या मंडळाचे सदस्य झाला आहात. थांबा, अजून एक काम बाकी आहे. हे निळं पावती डाउनलोड करा बटन दिसते ना, त्यावर क्लिक करा आणि आलेली पावती तुमच्याकडे व्यवस्थित जपून ठेवा. ही खूप महत्त्वाची आहे. पण समजा अर्ज भरताना काही अडचण आली किंवा काही एरर मेसेज दिसला तर अशा वेळी काय करायचं तेही बघून घेऊया. जर तुम्हाला स्क्रीनवर अर्जांमध्ये त्रुटी आहेत, कार्यालयाशी संपर्क साधा असा मेसेज दिसला तर चिंता करू नका, यावर उपाय आहे. सगळ्यात आधी एडिट डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही भरलेल्या माहितीत काही चूक झाली आहे का ते तपासा आणि ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. पण तरीही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मात्र सरळ दिलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर संपर्क साधा, ते नक्की मदत करतील. तर ही होती धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळासाठी नोंदणी करण्याची संपूर्ण आणि सोपी प्रक्रिया.